ही कला आहे। रुक्मिणी मातेचे हे पुजारी त्यामध्ये पारंगत असतात आणि त्याप्रमाणेच आता रुक्मिणी मातेला हे महावस्त्र, ही पैठणी साडी नेसवली जाते। खास विठ्ठलाची महापूजा आपण पाहिली। विठ्ठलाला लाल रंगाचा आणि केशरी रंगाचा हा पोशाख परिधान केल्यानंतर रुक्मिणी मातेला देखील ही सुंदर अशी पैठणी साडी नेसवली जाते। आधी पंचामृत अभिषेक आणि त्यानंतर आता पोशाख परिधान केला जातोय। पुण्यश्लोक तुळसी एकादशीच्या पहाटे मानाच्या वारकऱ्यांसोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलासोबतच रुक्मिणी मातेची देखील ही महापूजा अशी संपन्न होते। रुक्मिणी मातेचं जन्मस्थान असलेल्या कौंडण्यपूर इथून पंढरपूरसाठी पालखी सोहळा येत असतो, ज्याला विठ्ठल मंदिरामध्ये विशेष मान असतो। वारीच्या या काळामध्ये 24 तास दर्शन सुरू असतं रुक्मिणी मातेचं आणि विठ्ठलाचं देखील।
आषाढी एकादशीच्या या पहाटे विठुरायाच्या नंतर रुक्मिणी मातेची ही शासकीय महापूजा आपण बघतोय। सुंदर अशी साडी महावस्त्र रुक्मिणी मातेला परिधान केल्यानंतर आता मळवट, हळद कुंकू असा हा मळवट रुक्मिणी मातेला हा नेहमीप्रमाणे आज आषाढीच्या निमित्तानं जो काही आखीव रेखीव असा काढला जातो किंवा भरला जातो त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। जसा विठ्ठलाच्या या कपाळावरती चंदनाचा टिळा तसा रुक्मिणी मातेला हळद आणि कुंकवाचा हा मळवट। तर रुक्मिणी मातेचा हा मळवट आपण बघतोय। जसा चंदनाचा टिळा विठ्ठलाच्या मूर्तीला आपण बघितला तसाच हा रुक्मिणी मातेचा मळवट, चंदनाचं हे लेपण आणि त्यावरती हळद कुंकू असा हा मळवट, रुक्मिणी मातेच्या सौंदर्यात भर घालणारा हा मळवट। ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर रुक्मिणी मातेचं रूप देखील आपल्याला डोळ्यांचं पारणं फेडणारं असं असतं। विठुरायाचंही रूप आपण बघितलं। त्यानंतर आषाढीच्या निमित्तानं या शासकीय महापूजेमध्ये रुक्मिणी मातेला महावस्त्र परिधान केल्यानंतर आता हा मळवट भरला जातोय। एक धरील